दिनांक 28/8/2024 नानकरसांगे ग्रामपंचायत बिनविरोध सरपंचपदी मान्य श्री दत्तात्रय रामचंद्र सुतार साहेब यांची बिनविरोध निवड करण्यात आली। अधिकारी अरुण बरजुबा अध्यक्ष व ग्रामसेवक नवनाथ कोहली यांच्या उपस्थितीत सरपंच पद संपन्न झाले। मान्य श्री दत्तात्रय सुतार साहेब यांनी सरपंच पद निवडण्यात आले। ग्रामपंचायत नानकरसांगे सदस्यांनी कुठलेही विरोध न करता मान्य श्री दत्तात्रय सुतार यांना सरपंच पद देण्यात आले। तसेच मान्य श्री दत्तात्रय सुतार यांना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांनी, नातेवाईक व मित्रपरिवारांनी मान्य श्री दत्तात्रय सुतार साहेबांना शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। प्रमुख मान्यवर डॉक्टर मान्य श्री यशवंतदादा सोरे साहेब, भाजपा ग्रामीण व्यापारी अध्यक्ष माननीय कुमार वीरेंद्र दयानंद चोरगे साहेब, महाराष्ट्र प्रदेश युवा सरचिटणीस मान्य श्री यशवंतदादा सोरे साहेबांनी व माननीय कुमार वीरेंद्र दयानंद चोरगे साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले। 28 ऑगस्ट 2024 रोजी ग्रामपंचायत नानकरसांगे येथे सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी विशेष सभा आयोजित केली होती। या विशेष सभेस 9 पैकी 7 सदस्य उपस्थित होते आणि सरपंच पदाचे आरक्षण हे नामापुरं असल्याने दिनांक 23/8/2024 रोजी अजेंड्याच्या नोटीसनुसार सकाळी ठीक 10 ते 11 वाजेच्या दरम्यान नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची वेळ आयोजित करण्यात आली होती। त्यानुसार सकाळी 10:35 श्री दत्तात्रय रामचंद्र सुतार प्रभाग क्रमांक 2 व यांचा अर्ज प्राप्त झालेला असून सकाळी 11 ते 11:30 दरम्यान सदर अर्जात सादर केलेल्या कागदपत्रानुसार सदर अर्जाची छाननी केली। त्यानुसार सदरचा अर्ज हा वैध ठरवला। त्यानुसार दुपारी ठीक 12 वाजता विशेष सभा घेण्यात आली। त्या सभेस 9 पैकी 7 मान्य सदस्य उपस्थित होते। सभेचा कोरम पूर्ण झाल्यानंतर मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर केले की श्री दत्तात्रय रामचंद्र सुतार यांची ग्रामपंचायत नानकरसांगे येथे सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे जाहीर केले व सरांना खूप त्यांचे अभिनंदन केले। त्यांना पुढील वाटून खूप खूप शुभेच्छा आणि मान्य सदस्य उपस्थित त्यांचे सुद्धा अभिनंदन आणि आजची विशेष सभा संपली असे जाहीर करतो। धन्यवाद। सर्व ग्रामस्थ उपस्थित त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। दत्ता सुतार माझे परम मित्र हे आज नानकरसांगे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्याबद्दल मी मनापासून त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून गावाचा विकास, कारण आता ते सरपंच झालेले, आता त्यांनी एक वार्डापुरतं मर्यादित न राहता सांगे असेल, नानकर असेल, दोन्ही गावाचा विकास कसा होईल हे उद्देश समोर ठेवून त्यांनी काम केलं पाहिजे। जर खरं सांगायचं तर माझ्या माहितीनुसार गावातली सुरुवातीला ज्यावेळेस ग्रामपंचायतीचं इलेक्शन होतं त्यावेळेस काही लोक माझ्याकडे आले का तुम्ही सांगा, दत्ता सर तुमचे मित्र आहेत, ते उभे राहण्यास तयार नव्हते ग्रामपंचायतमध्ये। मी त्यांना बऱ्याच वेळेला फोर्स केला की मामा असू द्या, राजकारणात आपण आलं पाहिजे, कारण राजकारणामुळेच आपण समाजसेवा करू शकतो। म्हणतात ना, जसं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, अशा पद्धतीचा स्वभाव म्हणजे दत्ता सुतार। खरोखर मनापासून एवढा आनंद होत आहे की आम्ही 10वीला एकत्र 1988 मध्ये आम्ही एकत्र 10वी पास झालो आणि आज माझा मित्र सरपंच होतोय याचा मला आणि माझ्या संपूर्ण ग्रुपला अतिशय मनापासून अभिमान आहे। आम्ही 24 तारखेला माझ्या वतीने मी सगळ्यांना तिरुपतीची ट्रिप अरेंज केलेली आहे, कारण अशा प्रकारचं जे जुने मित्र असतात ना, ते एकत्र आल्यावर त्याचा काय समाधान असतो हे आमच्या 10वीच्या ग्रुपमध्ये आम्ही आवर्जून त्याचा अनुभव घेतो। त्याच्यामुळे मामांनी कुठलंही काम असेल, कुठं जर अडत असेल, त्यांनी माझ्याकडं कुठलाही निसंकोच ते येतीलच आणि तसा त्यांनी यावं, कारण माझ्याच्याने कुठलं काम नाही झालं, जरी कपिल पाटील आज खासदार नसले, मंत्री नसले, तरी त्यांच्या याच्यात क्षमता आहे की ते कुठलंही काम करू शकतात। तर मी कधी लागेल तेव्हा त्यांना त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकतो। अशा प्रकारे त्यांनी गावाचा विकास हे एकमेव उद्दिष्ट ठेवून आपल्या ग्रामपंचायतीचा विकास कसा होईल आणि पुढे येणारा इलेक्शन
जर त्यांच्या मनात असेल तर पुढे 5 वर्षासाठी जनतेतनं सरपंच आहे. जर त्यांनी चांगलं काम केलं तर नानकर सांगे ग्रामपंचायतीची लोक त्यांना नक्कीच त्याचा विचार करतील आणि पुढच्या इलेक्शनलाही त्यांना भरघोष मताने निवडून देतील आणि द्यावे असे मी सगळ्यांना नम्र विनंती करतो. मी पुन्हा त्यांचे अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे परम मित्र आदरणीय दत्ता सुतार, आम्ही त्यांना मामा बोलतो, आज सांगे नानकर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्याबद्दल मनापासून मी त्यांच्या आमच्या 10वीची बॅच 1988 ची बॅच म्हणजे 10वीच्या ग्रुप तर्फे त्यांचे अभिनंदन करतो. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून गावाचा विकास व्हावा, अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून सरपंच काय असतो हे दाखवून द्यावं अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. सर्वप्रथम मला आज इथे दुःखाचा एक क्षण आठवला की त्यांच्या वहिनी आज नाहीयेत. खरंच सांगतो, मी इथे खूप दिवस राहिलेला आहे, नेहमी राहायचे. अशा परिस्थितीत वहिनी या एवढ्या प्रेमळ होत्या की त्या गावातल्या लोकांना जर माहितीच आहे, खरोखरच म्हणजे अशी व्यक्ती होणे नाही, एवढ्या प्रेमळ त्या. मामा दत्ता हा त्यांचा धीर, मी त्याचा मित्र, परंतु आल्यावर कुठेही कुठल्याही म्हणजे माणुसकी काय असते ही त्यांच्याकडून शिकावं. खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व. परंतु म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. ठीक आहे, चला तशा परिस्थिती आज दत्ता सुतार हे सरपंच झाले. मी त्यांना एकच विनंती करतो की आता ते एखाद्या वार्डाचे सदस्य नाहीयेत की ते वार्डापुरताच काम केला पाहिजे. आता ते सांगे नानकर ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, म्हणजे संपूर्ण गावाचा विकास हे उद्दिष्ट ठेवून एक सरपंच काय असतो हे त्यांनी दाखवून दिलं पाहिजे. आणि त्यांना कुठे जर मदत लागत असेल, मी एवढा मोठा नाहीये, परंतु कुठेही मला जेवढा शक्य असेल तेवढा गावाच्या विकासासाठी कुठेही, कारण आमदार खासदार की निधीचा जर आपण विचार केला तर हा फार थोडा असतो. लोकसभा जर खासदारकीचा विचार केला, मला वाटतं 5 करोड रुपये वर्षाचं त्यांचं मानधन आहे. म्हणजे 5 वर्षात माणूस भिवंडी लोकसभा वाड्यापासून मुरबाड पर्यंत आहे, तर त्याचा काहीच करू शकत नाही. तर अनेक योजना आहेत, त्या मार्फत त्यांनी गावाचा विकास करावा. आणि पुढे येणारा इलेक्शन, आता मला वाटतं सव्वा वर्ष बाकी असेल, जनतेतनं सरपंच आहे. मला वाटतं मी मगाशी पण सांगितलं की दत्ता सुतारला उभं राहण्यासाठी त्यांच्या गावातील किती लोकांनी माझ्याकडे येऊन मला आग्रह केला की ते इलेक्शनसाठी इच्छुक नाहीये, तर तुम्ही स्वतः प्रयत्न करा, कारण मी त्यांचा मित्र या नात्याने. आणि मी त्यांना खरोखरच सांगून त्या गोष्टीला त्यांनी मान्यता दिली आणि आज ते सदस्य होऊन सरपंचही झाले. खरोखरच जर त्यांनी चांगला काम करावा आणि येणाऱ्या इलेक्शनसाठी जनतेतनं सरपंच म्हणून निवडून येण्याची मला खात्री वाटते, कारण ते अतिशय प्रेमळ आणि चांगलं व्यक्तिमत्व असं आहे. तर अशा माणसाला जर जनतेतनं 5 वर्षासाठी निवडून दिलं तर नक्कीच गावाचा विकास होईल अशी मला खात्री आहे. अशाच प्रकारचं अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून त्यांनी ते दाखवून द्यावं अशी मी अपेक्षा करतो. मी पुन्हा एकदा दत्ता सुतार यांना आमच्या 10वीच्या ग्रुप तर्फे त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रुप ग्रामपंचायत नानकर सांगे आणि आज खरोखरच आनंदाच्या वातावरणामध्ये सर्व सदस्यांचे प्रथम मी आभार आणि अभिनंदन करतो, कारण या ठिकाणी माननीय श्री दत्तात्रय रामचंद्र सुतार यांचे बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस म्हणून एक शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांनी भले काही का नसो येत्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये यथापजित त्यांनी आपल्या परीने या ग्रुप ग्रामपंचायत नानकर सांगे ग्रामपंचायतीचा विकास करावा आणि त्याने अशीच कामगिरी बजवत राहावा, कारण कुठेही आपल्या नावाला कलंक न लागता त्यांनी हा पद भूषण करायचं आहे. कारण ग्रामपंचायत आणि सरपंच आणि ग्रामसेवक हा एक काचेचा भांडा असतो, थट पडला तर ते तिकड्या होतात. त्याला विनंती करतो का असा कुठल्याही प्रकारचा ग्लास आपल्या हातून पडता कामा नये आणि अशीच सेवा आपण करीत राहावी ही सर्वांना
एक विनंती. दत्ता सुतार हे नानकर गावचे सरपंचपदी आज विराजमान झालेले आहेत. मी त्यांना या निमित्ताने भरपूर शुभेच्छा देतो. एक प्रत्येक गावच्या व्यक्तीचा हा स्वप्न असतो, इच्छा असते की आपण त्या गावचे सरपंच झालो पाहिजे. आज त्यांची ही इच्छा ते एकविरा मातेच्या आशीर्वादाने पूर्ण होत आहे. मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. त्यांच्या हस्ते या गावचा नक्कीच यापुढे विकास होईल, चांगल्या प्रकारे विकास होईल. धन्यवाद. कोणते नाव सीताराम जोगी राहिला मी सावधला. दत्ता सरांबद्दल बोलायचं झालं, सुतार सरांबद्दल लाईफमध्ये मला नाही वाटत का त्यांनी कोणाला अभद्र शब्द वापरला असेल. आणि अत्यंत मनमाव वृत्ती आणि आयुष्यामध्ये एज्युकेशन म्हणजे बोललं जातं सरस्वतीची पूजा की लक्ष्मी प्रसन्न होते. एज्युकेशनसाठी त्यांनी पूर्ण आयुष्य पानाला लावलं आणि मला असं वाटतं की त्यांच्या माध्यमातून बहुसंख्य विद्यार्थी घडलेले. त्यांनी जे पण त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायतने त्यांना सहकार्य करून ज्या पदावरती बसवलं, आताच्या कंडिशनमध्ये अशी लोक या पदावरती त्या खुर्चीवरती बसण्यासाठी बहुतांश ठिकाणी सापडत नाही. आणि त्याबद्दल सरांचं खूप खूप अभिनंदन. आणि मला असं पूर्ण दिलसे इच्छा आहे का पुढच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या ग्रुप ग्रामपंचायतचा गावाचा ते विकास करतील आणि खरोखर आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये आपल्या पंचक्रोशीमध्ये सुशिक्षित आणि भविष्याचा लोकांच्या हितगुंजाचा किंवा ब्राईट फ्युचरचा विचार करणारे सरपंच तर त्या लेवलचे लोक खूपच कमी आहेत. पदावरती बसल्यानंतर भावून जाणारे पण लोक आहेत, पण त्यांचे पाय जमिनीवरती आहेत. कारण वृक्ष तो टिकू शकतो जो जमिनीमध्ये पण तेवढा आहे जेवढा वरती आहे. आणि गॅरंटी घेतो सरांच्या बाबतीत मला विश्वास आहे का तुमच्या पंचक्रोशीचा किंवा तुमच्या ग्रुप ग्रामपंचायतचा चांगला विकास होईल. तर धन्यवाद सर तुम्हाला मोठ्या. सर्वप्रथम मी ग्रामस्थांचे धन्यवाद करतो का त्यांनी इथपर्यंत ऑफिसमध्ये पोहोचवलं. आणि ऑफिसमध्ये ही जी छोटी बाब आहे ही सर्व श्रेय मी माझ्या सर्व सदस्यांना माझे सरपंच उपसरपंच यांना देतो की या ठिकाणी माझ्या विश्वास टाकून त्यांनी या पदावर या खुर्चीवर बसलं. त्यांच्या पदावर तळा न जाता मी गावाचा जास्त विकास करण्याचा निश्चितच प्रयत्न करेन. वेगवेगळे निधी वापरून किंवा आमदार फंड खासदार फंड याच्यातून जी निधी उपलब्ध होईल त्याच्यातून ते राहिलेही कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. माझे गुरुवर्य दत्तात्रय रामचंद्र सुतार सर हे आज सरपंच पदावर विराजमान झालेले आहेत. त्यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. तसेच त्यांनी आता पुढील ग्रामपंचायत हद्दीतील नानकरसांगे या दोन्ही गावचा विकासाच्या संदर्भात विचार करून पुढील कामे करावी एवढीच माझी इच्छा आहे आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा. मला आमच्या दत्ता सरांवरती पूर्ण विश्वास आहे की ते सर्वांनी सदस्यांना आणि तिन्ही वार्डला सगळा सर्वांगीण विकास करून नक्कीच पुढील कामं मार्गी लावतील. ग्रामपंचायत नानकरसांगे यांचे निवडणुकीत सरपंच म्हणून श्री दत्तात्रय रामचंद्र सुतार यांची आज बिनविरोध निवड झालेली आहे. तर एक नानकर गावामध्ये इतिहासामध्ये नोंद झालेली आहे. कारण त्यांचे वडील ही गावातील दुसरे सरपंच होते. पहिले सरपंच हे कालूराम कोणकर होते, म्हणजे रवींद्र कोणकर यांचे मोठे काका. त्याच्यानंतर रामचंद्र सुतार हे दुसरे सरपंच होते नानकर ग्रामपंचायतचे. पण या ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि त्यांचा मुलगा सरपंच होणे ही एक इतिहासामध्ये एक नोंद आहे. आणि या ग्रामपंचायतीत सर्व बहुमताने सदस्य निवडून आलेले सर्व. पण पहिल्यांदाच माझ्या मनामध्ये होते सर्वात सिनियर म्हणून आणि गावामध्ये शिक्षक म्हणून यांचा नावलौकिक होता का यांना पहिली संधी मिळावी म्हणजे गावामध्ये चांगल्या प्रकारे विकास करू शकतील. पण काही राजकीय नेत्यांच्या आपापसातल्या घडामोडी त्यांना आता संधी मिळाली ठीक आहे. पण माझ्या मनात असलेला सरपंच जो पहिल्यांदा माझ्या मनामध्ये इच्छा होती शेवटी का नाही होईने काय मिळाली त्या संधीचा त्यांनी
सोनं करावं आणि त्यांच्या कालावधी त्यांच्या नियमानुसार काय ठरलेला कालावधी असेल त्याच्यामध्ये त्यांनी चांगला विकास कामं करावं. तर माझी वैयक्तिक तर मी काय अपेक्षा करत नाही. त्यांना मिळाला कालावधी हा खूप आधी मिळाला असता तर मी माझ्या अपेक्षेप्रमाणे मला एक जो 25 वर्षापासून मी जे स्वप्न बघितलेलं आदर्श ग्रुप ग्रामपंचायत नानकर गावाला एक पुरस्कार मिळावा त्या पद्धतीने मी जेव्हा राजकारण सोडले तेव्हा माझ्या मनामध्ये एकच इच्छा होती 2001 पासून आणि तेव्हाच मी सांगितले तुम्ही पुढे या सर. तर मला वाटलं त्यांना संधी मिळेल काही अनुषंगाने नाही मिळाली ठीक आहे. पण आपण नायक पिक्चर बघितला तर एक दिवसात पण जर मुख्यमंत्रीपद हातात मिळाला जर आपल्यामध्ये कर्तव्य असेल आणि आपण जर चांगल्या गोष्टी मनामध्ये घेतल्या तर कमी कालावधीमध्ये पण आपण काय करू शकतो याचं एक चांगले उदाहरण. त्यांना कालावधी त्यांना माहिती आम्ही त्याच्यामध्ये खोलात जात नाही. त्यांनी त्या कालावधीच्या मध्ये सरकारी ज्या सुट्ट्या असतात शनिवार रविवारी म्हणजे आता गणपती येतील इलेक्शन पण येईल त्याच्या कालामध्ये त्यांना जो काल मिळेल त्यांना दिलेला प्रेट आणि त्याच्यामध्ये मिळणारा जो अल्प कालावधी त्याच्यामध्ये त्यांनी 24 तास जो रात्री झोपण्याचा जो आणि जेवणाचा काय असेल तो वेळ सोडून त्यांनी मिळालेल्या संधीचा फायदा उठून गावामध्ये चांगली विकास कामं करावी. ज्या कार्यकर्त्यांनी त्यांनी निवडून आणण्यासाठी मदत केली ज्या मतदारांनी त्यांना याचा आनंद आहे. त्यांच्या एक वार्डातील दुसरा इतिहास एक वार्डात एकाच 5 वर्षात 3 सरपंच होण्याचा हा एक योगायोग आहे. तरी त्यांनी त्यांच्या कालावधी विकास कामं चांगल्या पद्धतीने करावं म्हणून त्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि कमी कालावधी दिलेल्या सरपंचाला सर्वांनी सहमतीने देऊन काम करण्यास पाठिंबा देऊन त्यांना प्रेरित करावे ही सर्व सदस्यांना माझी नानकर ग्रामपंचायतच्या विनंती आहे. एक मिनिट थांबा. तू दे नंतर दे. आभार मानतो आणि इथले जे सदस्य महिला वर्ग असतील जे सदस्य आहेत त्यांचेही आभार मानतो. आणि मला खूप अभिमान वाटतं की मी भोई कोळी ज्ञाती समाज भोईवाडा कल्याण या ठिकाणचा आणि आमच्या वाड्यातील एक जावई सुतार सरपंच आले त्याबद्दल आमच्या पाटील कुटुंबाच्या वतीने आणि भोई कोळी ज्ञाती समाज यांच्या वतीने मी यांचं सरचं स्वागत करतो. त्या पद्धतीने आता पण पुढे प्रामाणिकपणे काम करते. जे सगळेजण बोलले की खड्ड्यांचा प्रश्न मला पण जाणवलं स्वतःचा उपाय करते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. दत्तात्रय रामचंद्र सुतार खरोखर आमचे जिवलग मित्र. आम्ही खरोखर विनायक जाधव आणि मी विश्वनाथ जाधव खरोखर कधी पण त्यांच्या घरी येणं जाणं आमचं असायचं. प्रत्येक दिवस आम्ही एक दिवस आड भेट व्हायची आमची. दत्ता सरांचं खरोखर बऱ्याच दिवसापासून स्वप्न होतं की मी एक दिवस सरपंच व्हावा. कितींदा माझं त्यांचं बोलणं व्हायचं. खरोखर तो आज दिवस उगवला. चांगल्या प्रकारे त्यांना संधी मिळाली. त्यांनी या संधीचं सोनं करावं. खरोखर ते सोनं करतील अशी मी अपेक्षा बाळगतो. मी माझ्या जाधव परिवाराच्या वतीने तसेच नानकर गावाच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. मामा यांची आज बिनविरोध निवड झाली. खरे पाहता दत्ता पाटील हे सुशिक्षित पदवीधर उमेदवार असून त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करावा. समाजाची ग्रामपंचायत गावातील लोकांची माफक अपेक्षा असते. काय त्याची माफक अपेक्षा असते? पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण म्हणजे आपल्या समाजाचा उपयोग आपल्या शिक्षणाच्या मार्फत लोकांच्या सोयी सुविधा पूर्ण कराव्या. त्यांना मी पुन्हा एकदा माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या लोणार सहकारी सोसायटीच्या वतीने त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना पुढील वाटणी खूप खूप शुभेच्छा. आजचे नवनिर्माण सरपंच आमचे भाऊ दत्तात्रय सुतार. आता तुम्ही त्यांना म्हणता गावचा विकास करा गावचा विकास करा. पण आता काय झालेलं आहे लाडक्या बहिणीचे पैसे संपलेले आहेत आणि कुठेतरी थोडे बाकी आहेत. आता 5-7 महिन्यात आम्ही काय करणार. तरी पण आमच्या पद्धतीने जो काय प्रयत्न होईल आमचा पेढ्यावरचा नाही झाला तरी चालेल पण गावातील गरीब विधवा महिलांसाठी रात्रदिवस तत्पर उभा राहील. वेळेत 2 शब्द बोलतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र. खूप आनंद होते हे सांगताना की माझे वडील सरपंच झाले आहेत करून. मला याबद्दल पण खूप अभिमान वाटते की माझे वडील सरपंच झालेत करून. ते माझ्या वडिलांकडून की माझ्या गावाचं पुढे कल्याण करावा करून.
नानकर ग्राममध्ये सरपंच भावी होणारे झालेले दत्ता सुतार यांच्यासाठी माझा कमी 6 ते 8 महिन्यापासून प्रयत्न चालू होता. तो आज माझा पूर्ण झाला. दत्ता सरला पहिले बनवायचा, नंतर तुम्ही कोणाला बनवायचं बनवा. सहदेवला विचारा. हा एवढीच माझी इच्छा काय विचार झाला ही माझी. त्याला आणखी शुभेच्छा, आणखी वाटचाल उद्या. धन्यवाद. धन्यवाद. प्रेम बाबाचं आपल्या
या ठिकाणी ते अनुभवत आहेत. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो, वेलकम सुस्वागत. चला बाकी सर्व घरातील मुली झाल्यास मुलं सर्व यायचं आहे शुभेच्छा देण्यासाठी. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार, आपल्या शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं सामाजिक राजकीय कार्य करण्यासाठी बळ देणाऱ्या ठरतील अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. आणि मित्राला या शुभेच्छा देत असताना एक चांगलं सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडावं अशा प्रकारच्या भावना देखील यशवंतदादा सोरे साहेबांनी व्यक्त केलेल्या आहेत. बघा, इयत्ता 10वीचा हा ग्रुप 1988 साली 16 वर्षाचे होते, आता 50 पार करून आज मित्र सरपंच झाल्यानंतरचा हा त्यांचा प्रवास कसा असेल यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्टेज मोडला ते दोन्ही बाजूला खरे आहे, मध्ये हटको हटको उच्च आणि हारांमध्ये आपल्या मित्राला खऱ्या अर्थाने या पुष्पगंधीत सुगंधीत स्वर्गीय साहेबांचे सुपुत्र दादांनी काल दहीहंडीचे व्यासपीठ उज्जैन येथे आपल्या बऱ्याच सहकार्याने घेऊन उज्जैन येथे गेलेले आहेत. त्यांनी कालच सांगितलं उद्या वीरेंद्र स्वर्गीय साहेब युथ काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उपस्थित आहेत, त्यांना विनंती करून भाई या ठिकाणी आहेत. अंकुश भाऊ आपण देखील यायचं आहे. तर साहेब देवा फाउंडेशनचे सल्लागार आपण देखील यायचे. स्वतंत्र दत्तात्रय रामचंद्र सुतार यांना पुढील त्यांच्या राजकीय वाटचालीच्या सामाजिक वाटचालीच्या मनपूर्वक आधी शुभेच्छा देतात. त्यांच्या समवेत उपाध्यक्ष दीपक केने, कमलाजी सुतार सल्लागार